भारत माता की नहीं चलेगा। उनका हेतुपूर्वक मृत्यू आहे। या देशामध्ये धर्म विचारून गोळी झाडणं ह्याची सुवरची औलाद असते। ज्यांचे बाप, ज्यांचे आजोबा, ज्यांचे पणजोबा घाबरून स्वतःची सुन्नत करून घेतली, घाबरून त्याची औलाद हे धंदे करतायत। त्यांना असं वाटतंय 27-28 लोकांनी मारून या देशाचा हिंदू घाबरणार, या देशाचा हिंदू घाबरणार नाही। या देशाचा हिंदू हे सुन्नत करून घेतलेला नाही, तोही या देशात 100 कोटी आहे। तुमच्या बापाने आजोबांनी सुन्नत करून घेतली घाबरून, तलवारीला घाबरून, पैशाच्या लालचीत। आणि म्हणून याचं उत्तर मोदी सरकार देणार। याचं उत्तर एकच आहे, पीओकेवर कब्जा। इस्रायलने जे काम गाझापट्टीमध्ये केला तो काम भारताने पाकिस्तानवर केला पाहिजे, त्याशिवाय याला पर्याय नाही। हे ओमर अब्दुल्लाची सरकार बसवल्यानंतर ओमर अब्दुल्लाची सरकारने हा दिलेला परिणाम आहे असंही सांगायला मला बिलकुल सहन वाटत नाही। हे जे 27 जणांचा मृत्यू झाला त्यांना आर्थिक मदत होणार आहे का? आता ते विषय सरकार बघेल। आज देश पेटलाय, आर्थिक मदतीचा विषय नाही। या देशामध्ये धर्म वाचवायला करोडो हिंदूंनी स्वतःच्या जानात प्राणांची बलिदाने दिली आहे। याची किंमत पैशाने होणार नाही। मीडियाने असे प्रश्न विचारू नये।